हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आज आहे गुरुवार, तर आज आपण चेक करणार आहोत आपल्याला आपल्या इष्टदेवतेकडून काय आज गायडन्स मिळणार आहे, काय मेसेजेस मिळणार आहेत, तसेच युनिव्हर्स आपल्याला कसल्या प्रकारचे मेसेजेस देत आहे हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. तसेच कलेक्टिव्हची जी एनर्जी आहे ती खूप जास्त फिमेल एनर्जी आहे अँड फिमेल एनर्जीमध्ये जी व्यक्ती आहे ती सध्या खूप जास्त डिप्रेस आहे अँड मानसिकदृष्ट्या खूप जास्त खचलेली आहे. या जीवनामध्ये कशाही प्रकारचं त्या व्यक्तीला स्वारस्य वाटत नाहीये. तसेच मी एकटीच आहे, तसेच माझ्यासोबत कुणीही नाही आहे अँड सगळ्या परिस्थितीशी मी एकटीच तोंड देत आहे अँड मानसिकदृष्ट्या खूप जास्त खचलेली ती व्यक्ती आहे. असू शकतं ही मेल एनर्जी मेल बॉडीमध्ये आहे, बट इट्स अ फिमेल एनर्जी. सो आजचा व्हिडिओ बेस्ड ऑन फिमेल एनर्जी अँड असू शकतं जे कोणी मेल पाहत आहेत त्यांच्याशी सुद्धा हे रेझोनेट होऊ शकतं. तर आपण पाहू त्यांना आपल्याला युनिव्हर्स काय गाईड करत आहे, तसेच आपल्याला कुलदेवतेकडून आपल्याला आज काय मेसेजेस मिळणार आहेत तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये चेक करणार आहोत. सो जे कोणी व्हिडिओवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. सो मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्हीही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही थोडं मेडिटेट करा, कनेक्ट करा डिवाइनशी अँड कार्डशी सुद्धा. डिवाइन प्लीज गाइड मी, माय एंजल्स स्पिरिट गाइड्स, आर्कएंजल मायकल, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय माँ तुळजा भवानी. डिवाइन प्लीज गाइड मी. जी कोणी फिमेल एनर्जी आहे जी खूप जास्त डिप्रेस आहे अँड हार गए हो अपने हालातों से लड़ लड़के, खूप जास्त डिप्रेस एनर्जी मध्ये आहे. सगळं काही एकट्याच त्या महिलेला करावं लागत आहे अँड यु नो कुणाचाही सपोर्ट नाही आहे. सो खूप जास्त हतबल झालेली फिमेल एनर्जी आहे. सो आपण चेक करू त्यांना युनिव्हर्स काय गाईड करत आहे, तसेच कुलदेवता काय आशीर्वाद देत आहे अँड स्वामी समर्थ त्यांना काय मार्गदर्शन करणार आहे. लेट्स चेक इट आउट. जी कोई फीमेल एनर्जी खूब जास्त जिन्होंने अपनी हिम्मत हार दी है, प्लीज गाइड करे डिवाइन, प्लीज गाइड करे, प्लीज गाइड. ओके, फर्स्ट कार्ड आलेलं आहे की आपल्याला दिसतंय की ही जी एनर्जी आहे ती खूप जास्त स्वतःभोवतीच कुंपण घालून घेतलेली ती फिमेल एनर्जी आहे. दिसून येते आपल्याला खूप जास्त स्वतःला रिस्ट्रिक्शन लावलेले आहेत अँड लावतही आहे. प्रत्येक गोष्टीसाठी लढत आहे, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या गरजांसाठी, तसेच दैनंदिन गरजांसाठी सुद्धा येथे लढाई चालू आहे असंच दिसत आहे. कारण की एकटी आहे, इट्स अ मेल बॉडी बट इट्स अ एनर्जी ऑफ फिमेल. सो आपल्याला दिसून येते एकटी व्यक्ती आहे आणि खूप जास्त स्वतःभोवती कुंपण घातलेलं आहे, बाहेर पडता येत नाहीये त्यातून. स्वतःच्याच प्रश्नांभोवती खूप जास्त स्वतःला गोंधळून टाकलेलं आहे अँड खूप जास्त स्वतःला एक जखडून घेतलेलं आहे. तर आपल्याला दिसून येते ह्या कार्ड्समध्ये 7 ऑफ वॉन्ड्सची एनर्जी आहे. खूप जास्त विचार आहेत, खूप जास्त हतबलता आहे, एक अस्वस्थता आहे, निगेटिव्हिटी आहे, चेहऱ्यावरती भीतीदायक भाव आहेत. सो दिसून येते काहीतरी फिअर पण आहे जीवनामध्ये, कशाची तरी भीती पण आहे अँड खूप जास्त इन्सिक्युरिटीज आहे. सो स्वतःभोवतीच जे काही खूप जास्त प्रश्न आहे त्याने चक्रव्यूहात फसलेल्या अर्जुनासारखी स्थिती झालेली दिसून येत आहे. ओके, दिसून येते किंग ऑफ कप्सचं कार्ड आलेलं आहे. तर आपल्याला माहिती आहे की खूप जास्त भावनिकता आहे, काहीतरी भावनिक जे रिलेशनशिप आहे त्यामध्ये कुठेतरी एक प्रकारची कन्फ्युजनची स्थिती आहे. तसेच खूप जास्त इमोशनल आहे ती व्यक्ती अँड कदाचित विचार करत आहे जे तिचे पार्टनर आहेत किंवा जे कोणी लव्ह वन्स आहेत जे सोडून गेलेले आहेत त्या व्यक्तीबद्दल खूप जास्त विचार सुरू आहे. बट काही मार्ग दिसत नाहीये की ह्या परिस्थितीतून बाहेर कसं जाणार अँड एक स्वतःला कुठेतरी जखडून घेतलेला आहे अँड दिसून येते भविष्याचा खूप जास्त विचार केला जात आहे. एक कप्सची एनर्जी येथे दिसून येते. वॉटर साइन आहेत अँड मीन राशीसाठी खूप जास्त इंडिकेशन येत आहे. तसेच कॅन्सर स्कॉर्पिओ सुद्धा येथे दिसून येत आहे. कॅन्सर स्कॉर्पिओ अँड पायसिस वॉटर सायन्स इज
इंडिकेट. अगेन पेज ऑफ कप्स, मी सांगितलं त्याप्रमाणे खूप जास्त भावनिक इमोशनल इमोशनल विचार केला जात आहे. मे बी असू शकतं कोणीतरी त्यांचं जे काही म्हणणं आहे ते ऐकून घेतलेलं आहे, बट काही त्यावरती प्रतिक्रिया त्यांना मिळालेली नाहीये. अँड त्या गोष्टीकडे खूप जास्त विचार येथे सुरू आहे. अँड दिसून येते काहीतरी त्यांना काहीतरी जे काही बोललेले आहे त्याबद्दल खूप जास्त विचार चालू आहे. अँड एक प्रपोजल पण त्यांच्याकडे येताना दिसून येत आहे. मे बी जे काही पर्सनशी त्यांचं बोलणं झालेलं आहे त्यांच्याकडून काहीतरी प्रपोजल येताना येथे दिसून येत आहे. अँड मी सांगितलं त्याप्रमाणे 8 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आहे, 7 ऑफ वॉन्ड, 8 ऑफ वॉन्ड. सो खूप जास्त विचार चालू आहे. अँड एक नवीन जे काही तुमच्याकडे गोष्टी येत आहे ते खूप जास्त वेगाने तुमच्याकडे येताना येथे दिसून येत आहे. मे बी हे कम्युनिकेशन असू शकतं, जे काही तुमच्या जीवनामध्ये कम्युनिकेशन थांबलेलं आहे तुमच्या नात्यासंबंधामध्ये किंवा बाहेर कुठल्या गोष्टीच्या संदर्भात कुठली ऑपॉर्च्युनिटी तुमच्या जीवनामध्ये येणार आहे त्या संदर्भात जे काही वेटिंगच्या पिरियडमध्ये तुम्ही होतात, तर आता काही गोष्टी आहेत ज्या वेगाने पुढे जाताना दिसून येत आहे. तर दिसून येते आपल्याला की काहीतरी इमोशनल अटॅचमेंट आहे कुणाशी तरी. आपल्याला दिसून येते 6 ऑफ कप्सचं कार्ड आहे. सो इमोशनल अटॅचमेंट आहे. अँड त्या दृष्टीने खूप जास्त तुम्ही काही गोष्टी बोललेल्या आहात, बट काही त्यावरती रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला नव्हता. सो दिसून येते 6 ऑफ कप्सचं कार्ड आहे. तर न्यू प्रपोजल तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. भविष्याची जी ही एनर्जी आहे ती खूप जास्त पॉझिटिव्ह आहे. अँड तुमचे जे लव्ह वन्स आहे जे की तुमच्याशी खूप जास्त इमोशनली कनेक्टेड आहेत ते काहीतरी प्रपोजल घेऊन येताना दिसून येत आहे. तर अगेन पेज ऑफ वॉन्ड्स. तर काहीतरी सोशल मीडिया थ्रू काहीतरी कम्युनिकेशन तुमच्यामध्ये होऊ शकतं. कम्युनिकेशनचंच कार्ड आहे. सो दिसून येतंय काहीतरी खूप जास्त न्यू थिंग्स तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. काहीतरी नवीन विचार, काहीतरी न्यू कॉन्टॅक्ट किंवा न्यू पर्सन तुमच्या जीवनामध्ये अट्रॅक्ट तुम्ही करत आहात. दिसून येते काही गोष्टी ज्या थांबलेल्या होत्या मागील काही काळामध्ये बोलणं असो, कॉन्व्हर्सेशन, तर काहीतरी बोलणं आता होईल असं दिसतंय. बिकॉज त्यांना काहीतरी तुमच्याशी बोलायचं आहे. सो हे काहीतरी कन्फेशनच्या संदर्भात कार्ड्स आहेत. तर दिसून येते कम्युनिकेशनची एनर्जी आहे. अगेन वॉन्ड कार्ड. तर दिसून येते नाईट ऑफ वॉन्ड्स. खूपच जास्त जे कम्युनिकेशन थांबलेलं आहे, नो कॉन्टॅक्ट झोन आहे, खूप जास्त तुमचं काही बोलणं झालेलं नसेल एखाद्या व्यक्तीशी, जे की तुमचे लव्ह वन्स आहे, जे तुमच्यापासून दूर गेलेले आहेत, तर ते तुमच्याकडे वेगाने येत आहेत. त्यांना तुमच्याशी काहीतरी खूप जास्त बोलायचं आहे, महत्वाचं अँड इम्पॉर्टंट थिंग जे की खूप दिवसापासून थांबलेलं आहे. तर येत्या काही दिवसांमध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह कम्युनिकेशन तुमच्यामध्ये होताना दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह एनर्जी अबाउट समथिंग. सो क्लेम इट दिस रीडिंग. ओके, तर टेम्परन्सचं कार्ड आहे. सो ज्या काही गोष्टीच्या संदर्भात तुम्ही विचार करत आहात सध्या, मनीच्या संदर्भात किंवा घराच्या संदर्भात किंवा न्यू प्रॉपर्टी घेण्याच्या संदर्भात, कुणी प्लॉट खरेदी करण्याच्या विचारात येथे दिसून येत आहे, तर त्यांच्या साठी टेम्परन्सचं कार्ड आलेले आहे. सो परमेश्वर येथे न्याय करत आहे. एंजल्स तुमच्या भोवती ज्या आहेत, तुमचे एंजल्स तुम्हाला खूप जास्त सपोर्ट करत आहेत. अँड जो कप आहे तुमच्या जीवनातला तो फुलफिल केला जात आहे. तर आपल्याला दिसून येते जी काही विश होती तुमची, जी खूप दिवसापासून तुम्ही पाहत होतात की ही मला मिळाली पाहिजे, हे तुमच्या जीवनामध्ये घडलं पाहिजे, तर दिसून येते समथिंग जॉब सिक्युरिटी. अँड काही जी लोक आहेत जे भावनिक दृष्टीने खूप जास्त सध्या हतबल झालेले आहेत, त्यांच्यासाठी डिवाइन येथे न्याय घेऊन येत आहे. बिकॉज आपल्याला माहिती आहे टेम्परन्सचं कार्ड हे एक एंजेलिक कार्ड आहे अँड मेजर आर्काना आहे. सो खूप जास्त मोठा बदल येताना दिसून येत आहे. एक सनशाईन आहे, सूर्य उगवताना दिसत आहे. खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या जीवनामध्ये येत आहे. अँड कप्स जे आहेत ते पूर्ण केले जात आहे. सो म्युच्युअल फिलिंग सुद्धा येथे कोणाच्या असू शकतात ज्या पूर्ण केल्या जात आहेत.
सो दिस इज अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड. मला माहिती आहे हे कार्ड मी जेव्हा जेव्हा काढते तेव्हा मला सुद्धा खूप जास्त आनंद होतो, कारण की हे एक डिवाइन कार्ड आहे अँड इट्स व्हेरी फॉर्च्युनेट अँड इट्स व्हेरी लकी कार्ड. आपल्याला माहिती आहे कम्प्लिशनची एनर्जी आहे. म्हणजे कोणी मॅरेजच्या संदर्भात सध्या विचार करत आहे तर त्यांचे लग्न जमू शकतात. काहींच्या जीवनामध्ये त्यांचे न्यू पार्टनर ते अट्रॅक्ट करू शकतात. जे कुठल्या जर्नीमध्ये आहे त्यांची जर्नी कंप्लीट होण्याचे सुद्धा आहे चान्सेस दिसून येत आहे. आपल्याला माहिती आहे सध्या 1-1चं पोर्टल सुद्धा सुरू झालेलं आहे अँड आपल्याला माहिती आहे न्यू थिंग्स तुमच्या जीवनामध्ये येत आहे जे की मॅरेजच्या रिलेटेड आहे. म्हणजे ज्यांनी आतापर्यंत खूप जास्त वर्क केलं, सोल वर्क केलं, तर सोलच्या एनर्जीमधून आता त्यांना 3D मध्ये यावंच लागणार आहे. अँड बिकॉज जर पुढचा पाडाव घ्यायचा असेल, पुढचा स्टेप उचलायचे असेल तर इट्स अ बिग स्टेप टुवर्ड्स मॅरेज. तर मॅरेजपर्यंत सुद्धा काही गोष्टी जाताना इथे दिसून येत आहेत. सो मॅरेजचं जे काही तुमचं स्वप्न आहे पार्टनरच्या संदर्भात तर ते कम्प्लीट होणार आहे. अगेन सक्सेस कार्ड. सो 6 ऑफ वॉन्ड आहे. तर आपल्याला दिसून येते सक्सेसफुल खूप जास्त येत्या काळातील एनर्जी असणार आहे. ज्या काय विशेष तुम्ही मागितलेल्या आहेत ते फुलफिल केल्या जात आहे. मनीच्या संदर्भातला जो फ्लो आहे तो तुमच्याकडे वाढणार आहे. आपण पाहिलं पॉझिटिव्ह कार्ड आहेत 6 ऑफ कप्स अँड 4 ऑफ वॉन्ड्स, देन टेम्परस आणि आता हे 6 ऑफ वॉन्ड्स. तर हे एक सक्सेसफुल कार्ड आहे. सो तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी खूप जास्त अनफोल्ड होत आहेत अँड दिसून येत आहे कोणाच्या तरी जीवनामध्ये एक न्यू पर्सनची पण एंट्री होत आहे जे की तुमच्यासाठी खूप जास्त लकी असणार आहे. नाईन ऑफ कप्स, अगेन 9 ऑफ कप्स. तर दिसून येते हे खूप जास्त काहीतरी इमोशन्स जे आहेत ते भरभरके आ रहे. मतलब की मी सांगू नाही शकत इतकं काहीतरी इमोशनल अटॅचमेंट कोणाशी तरी कोणाचं तरी आहे, पर्सनची आहे. जर फिमेल एनर्जी आहे तर खूपच जास्त अटॅचमेंट आहे त्या व्यक्तीशी अँड दिसून येते आपल्याला सगळे कप्सचे कार्ड आलेले आहेत. तर येथे कुठेतरी लव, म्युच्युअल लव तुम्ही एक्सपेक्ट करत आहात तुमच्या जीवनामध्ये, कारण की तुम्ही असे एक पर्सन मला येथे दिसून येत आहे ज्यांना जीवनामध्ये प्रेम खूप जास्त महत्वाचं आहे त्यांच्या दृष्टीने. बाकी काही गोष्टींना इतकं महत्व नाही जितकं तुमच्या दृष्टीने प्रेमाला महत्व आहे. सो दिसून येते आपल्याला तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. जे काही तुमच्या विश आहेत पार्टनरच्या संदर्भात, जे काही सध्या तुम्ही विचार करत आहात त्यांचा खूप जास्त नो कॉन्टॅक्ट आहे. काही गोष्टींचं तुमचं बोलणं झालेलं नाहीये बऱ्याच दिवसापासून, तर त्या प्रत्येक तुमच्या इच्छा पूर्ण केल्या जात आहेत. सो तुम्हाला भविष्याची एनर्जी दिसते. ह्या व्यक्तीसारखं तुमचं जीवन सुद्धा हॅपी होणार आहे. बट थोडासा रागावरती कंट्रोल ठेवण्यासाठी डिवाइन येथे गाईड करत आहे. बिकॉज काही गोष्टींच्यासाठी तुम्हाला ऍक्शन घेणं सुद्धा गरजेचं आहे. फक्त हातावर हात ठेवून बसून नाही जमणार. तर आता ऍक्शन मोड मध्ये येण्याची गरज आहे. बिकॉज 1-1चं पोर्टल सुद्धा सुरू झालेलं आहे अँड मॅरेजच्या रिलेटेड सुद्धा कन्फर्मेशन आलेलं आहे. सो जर तुम्हाला भविष्यामध्ये तुमच्या प्रमाणे जर गोष्टी घडाव्यात असं तुम्हाला वाटत असेल तर येथे ऍक्शन घेण्यासाठी सुद्धा डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. सो क्लेम इट दिस पॉझिटिव्ह रिडिंग. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. ओके, द एम्परर, इट्स अ व्हेरी स्ट्रॉंग कार्ड. इट्स अ मेजर अर्काना. सो खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होताना दिसून येत आहेत. जर तुमचे पार्टनर तुम्हाला सोडून गेले असतील, डिवोर्सी असाल तुम्ही, किंवा काही भांडणं झाले असतील तुमच्या पतीसोबत तुम्ही सध्या वेगवेगळे राहत असाल, दुसरीकडे कोणी राहत असेल, कोणी इकडे राहत असेल, तर येथे दिसून येते की खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होणार आहेत. बिकॉज डिवाइन खूप जास्त लक्ष ठेवून आहे आणि तुमचे पर्सन सुद्धा तुमच्यावरती लक्ष ठेवून आहेत. सो असं कुठेही नाही नो कॉन्टॅक्ट झोन आहे म्हणून पर्सनचं तुमच्यावरती लक्ष नाहीये असं काहीही नाहीये. सो येथे तुमच्या पर्सनचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे अँड इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन बिकॉज ऑफ युअर रिलेशनशिप. तर ही सगळी जी एनर्जी होती ती रिलेशनशिपच्या संदर्भातच आलेली आहे. आज कलेक्टिव्हची जी कोणी फिमेल एनर्जी आहे खूप जास्त बर्डन मध्ये आहे. एक चांगला पार्टनरच्या संदर्भात
विचार करत आहे. तसेच घरामध्ये काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत, स्वतःच्या विचारांच्या संदर्भात काही निगेटिव्ह भावनांनी त्यांना जखडून घेतलेला आहे. तर ह्या ज्या भावनिकतेचे कार्ड आहेत सर्व, तर यातून थोडंसं बाहेर पडा, कारण की एक खूप चांगलं प्रपोजल तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. बिकॉज तुमचे जे एम्परर आहे ते तुमच्या जीवनामध्ये येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, जय मा काली, जय मा दुर्गे. तुमच्या कुलदेवतेच्या नावाने सुद्धा कमेंट करायची आहे. सो एम्परर येत आहे फिमेल. मी सांगितलं याची एनर्जी होती, फिमेलची एनर्जी होती. खूप जास्त डिप्रेस आहे, असू शकतं त्यांच्या जीवनातून जो त्यांचं नातं आहे ते दूर गेलेलं आहे, त्यामुळं ते खूप जास्त डिप्रेस आहे, एकटं स्वतःला अनुभवत आहेत. बट येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्या संदर्भात न्याय केला जात आहे अँड तुमचे सगळ्या विशेष फुलफिल केल्या जात आहेत. बिकॉज हे जे तुमचं रिलेशनशिप आहे हे मॅरेज पर्यंत जाणार आहे. अँड ज्यांचं मॅरेज थोडंसं डिस्टर्ब आहे तर त्यांची सुद्धा फॅमिली ही हॅप्पी होताना दिसून येत आहे. भविष्याची एनर्जी खूप जास्त हॅप्पी अँड पॉझिटिव्ह आहे. सो तुम्हाला येथे क्लेम करायचं आहे, कारण तुमचे जे एम्परर आहे ते तुमच्या जीवनात त्यांनी प्रवेश केलेला आहे. ते कधीही तुम्हाला एकटं सोडू शकत नाही, बिकॉज तुम्ही त्यांची इम्प्रेस आहात. नेक्स्ट कार्ड. ओके, तर आपल्याला दिसून येते द वर्ल्डचं कार्ड आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन अँड कम्युनिकेशन आहे. सो मॅरेजच्या रिलेटेड गोष्टी घडत आहेत, इमोशनल फुलफिलमेंट केली जात आहे. मला नाही वाटत आजची कुठली एनर्जी मनीच्या संदर्भात होती, थोडीफार होती, बट इट्स ऑल बिकॉज ऑफ युअर्स इमोशन्स अँड खूप जास्त इमोशन्स आहेत. बिकॉज कम्युनिकेशन थांबलेलं आहे अँड खूप जास्त दे वॉन्ट टू टॉक टू यू, दे वॉन्ट टू कन्फेस. त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे. सो तुमची जी काही भावना आहेत त्या खूप जास्त आज एका अशा पातळीपर्यंत पोहोचलेल्या आहेत की कुठूनही तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये नाही आहात, बट त्यांचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत अँड त्यातूनच भविष्याची एनर्जी ही फुलफिलमेंटची आहे. सो हे जे रिलेशनशिप आहे ते मॅरेज पर्यंत जाणार आहे. सो यासाठी तुम्हाला डिव्हाइन गाईड करत आहे की खूप जास्त पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक विचार करा, ऍक्शन घ्या. कम्युनिकेशनची एनर्जी आहे तो बैठे बैठे तो कुछ नाही मिलेगा, तर तुम्हाला ऍक्शन घेण्याची गरज आहे. सो मनातल्या मनात काही गोष्टी बोलण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही कम्युनिकेशन करणं येथे गरजेचं आहे. बिकॉज खूप जास्त वेगाने काही गोष्टी घडणार आहे. आतापर्यंतचा जो काळ होता तो स्लो एनर्जीचा होता अँड आपल्याला माहितीये की आतापर्यंत सोल वरती वर्क केलेला आहे भरपूर जास्त, बट रहना तो हमें 3D में ही, तो हमें अब 1-1 पोर्टल शुरू हो चुका है. तो इसमें आपको एक्शन लेने की जरूरत है. सो डू इट. बिकॉज आपल्याकडे टेम्परन्सचं कार्ड आहे, न्याय होताना दिसून येत आहे अँड द वर्ल्डची एनर्जी आहे. तर ज्या व्यक्तीला तुम्ही सध्या ज्या व्यक्तीचा विचार करत आहात तीच व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. सो तुमचं जे जग आहे जे त्या व्यक्तीभोवतीच फिरतंय, तर तीच व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करत आहे. तर तुम्हाला इथे क्लेम करायचं आहे. ओके, तर दिसून येते काहींच्या बाबतीमध्ये ज्या फिमेल एनर्जी जॉब करतात किंवा कुठल्या ऑफिसमध्ये वर्क करतात किंवा घरगुती कार्य करून जे मनीचा फ्लो त्यांच्याकडे येतो, तर त्यांच्याकडे खूप जास्त मनीचा फ्लो सुद्धा वाढताना भविष्यात दिसून येत आहे. पेज ऑफ पेंटिकलचं कार्ड आहे. तर दिसून येत आहे की इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. बिकॉज एक चांगलं तुमच्या जीवनामध्ये मनीचा फ्लो, जे ब्लॉकेजेस होते मनीच्या संदर्भात ते दूर केले जात आहे. डिवाइन तुमचे सर्व ब्लॉकेजेस दूर करत आहे अँड खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे सेंड केली जात आहे. तर तुम्हाला येथे क्लेम करायचं आहे. ज्या कोणी महिला घरून काम करतात किंवा ऑफिसला जातात, काही बिझनेस आहे, काही जॉब करतात, कुणी सरकारी नोकरीमध्ये आहे, तर त्यांच्यासाठी खूप जास्त पॉझिटिव्ह साईन आहे. जे काही मनी ब्लॉकेजेस होते ते दूर केले जात आहे. तसेच कुठल्या प्रॉपर्टीच्या संदर्भात जर तुमचा विचार विनिमय चालू असेल तर नक्की त्यावरती ठाम राहा अँड आता जो फायनल डिसिजन आहे तो घेऊन टाका. बिकॉज पॉझिटिव्ह एनर्जी आहे. जर आता गुंतवणूक करत असाल तर इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह, बिकॉज भविष्यात त्याचे खूप जास्त
तुम्हाला परतावे मिळताना सुद्धा येथे दिसून येत आहे. इट्स अ जनरल रिडिंग, बट कुणाला पर्सनल रिडिंग हवी असेल या संदर्भात तर नक्कीच त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तर जे कोणी ऑफिस मध्ये जातात महिला किंवा घरून काम करतात की मनीशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे ते दूर केले जात आहे. डिवाइन ह्या गोष्टीकडे खूप जास्त लक्ष देऊन आहे. सो आताचा जोपर्यंतचा काळ राहिला आर्थिक चणचण तुम्हाला भासत होती तर ती दूर केली जात आहे. सो क्लेम इट दिस रिडिंग. अगेन तुमचे जे पार्टनर आहेत ते तुम्हाला खूप जास्त लकी मानतात. तुमची एम्प्रेस त्यांची एम्प्रेस मानतात. क्वीन ऑफ पेंटिकल्स आहात तुम्ही त्यांच्यासाठी. एक मदर फिगर आहात जे की त्यांना वाटतंय त्यांच्या आईचं प्रतिबिंब ते तुमच्यामध्ये पाहतात. त्यांना वाटतं तशी त्यांची आई त्यांना प्रेम करते त्या प्रकारे तुम्हीही त्यांच्यावरती तशाच प्रकारचं प्रेम करता. अँड हे त्यांच्यासाठी खूप जास्त आनंददायक गोष्ट आहे. बिकॉज तुम्ही त्यांच्यासाठी खूप जास्त एक लकी आहात. तुम्ही आल्यापासून त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त चेंजेस झालेले सुद्धा येथे दिसून येत आहे. अँड सेलिब्रेशन जी एनर्जी आहे तर भविष्याच्या एनर्जीमध्ये ज्या प्रकारे सर्व पॉझिटिव्ह कार्ड आले तुमच्यासाठी वर्ल्डचं कार्ड आलं, त्यानंतर 4 ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलंय, टेम्परन्सचं कार्ड आलंय अँड दिसून येते आपल्याला आता आलंय सेलिब्रेशनचं कार्ड. तर सेलिब्रेशनची एनर्जी आहे. बस तुम्हाला आपले दत्तगुरूंची सेवा करायची आहे, स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. जे काही इनर वर्क राहिलेले आहे, सेवा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण करा. जे काही तुमचं मनातील इच्छा आहेत की एखाद्या ठिकाणी जायचं आहे, एखाद्या देवाच्या दर्शनाला जायचं आहे तर तिकडे जाऊन या. त्यानंतर ट्रॅव्हलिंगच्या एनर्जी नंतर खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घडताना तुम्हाला दिसून येणार आहे. सो क्लेम इट दिस रिडिंग. अँड आफ्टर 3 months आपल्याला दिसून येते आफ्टर 3 months खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घडताना दिसून येत आहे. सो क्लेम इट दिस रिडिंग. ओके, किंग ऑफ कप्स अँड क्वीन ऑफ कप्स. आपल्याला मगाशी किंग ऑफ कप्स भेटलेले आहे बघा. किंग ऑफ कप्स अँड दिस इज अ क्वीन ऑफ कप्स. तर ही दोन्हीसाठी एनर्जी ही जी आत्ताची पाहिली आपण सर्व फिमेल अँड मेल दोन्ही एनर्जी ह्यामध्ये कव्हर केलेल्या आहे. सो ही दोन्हींनी क्लेम करायचं आहे. ज्या प्रकारे ते तुमचे किंग ऑफ कप्स आहेत तसेच तुम्हीही त्यांच्या क्वीन ऑफ कप्स आहात. सो येथे म्युच्युअल कार्ड आलेले आहेत किंग अँड क्वीन. बट सध्या कुठेतरी क्वीन जी आहे ती खूप जास्त एकटेपणाच्या भूमिकेमध्ये आहे दिसून येत आहे. खूप जास्त डिप्रेस एनर्जीमध्ये आहे. असं वाटतं की आता सगळं संपून गेले, आता काहीही होऊ शकत नाही, अशा प्रकारची एक एनर्जी महिलांची आहे. अँड हतबल झालेली आहे. लढून लढून स्वतःच्याच विश्वामध्ये एक प्रकारचं स्वतःला गुंतवून घेतलेलं आहे. अँड पाहत आहे काहीतरी नवीन संधी मिळेल किंवा काहीतरी असं घडेल की त्यामुळे भविष्यात काहीतरी पॉझिटिव्ह चेंजेस होतील. सो यस होतील, बिकॉज एंजल्सचं तुमच्याकडे खूप जास्त लक्ष आहे. अँड तुमच्यातील जे इनर चाइल्ड आहे, जो बच्चा आहे छोटा, तो उससे मिलिए. काही गोष्टी राहिल्या असतील रिझॉल्व्ह व्हायच्या बालपणीच्या तर त्या नक्कीच येथे रिझॉल्व्ह केल्या जाणार आहे. डिवाइन सांगत आहे तुम्हाला जर तुम्ही तुमच्या माहेरी राहत असाल किंवा काही कारणास्तव माहेरी गेल्या असाल तर नक्कीच तुमच्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्यांना एकदा हील करा. जे काही गोष्टी राहिलेल्या आहेत तुमच्या मनामध्ये, नाही असं करायचं होतं तसं करायचं होतं, तर ते नक्की पूर्ण करा. तुमच्यातील इनर चाइल्डला थोडंसं चुचकारा, विचारा की तू कसा आहेस. तर आपल्यामध्ये जे बाळ असतं, आपल्यामध्ये जे छोटं मूल असतं त्याला नक्की येथे तुम्हाला हील करायचं आहे. कारण काय होतं, आपण मोठं होतो आणि आपल्यातलं जे लहान मुलं असतं त्याला विसरून जातो. बट कधी कधी लहान मुलांसारखं पण वागलं पाहिजे. ओ माय गॉड, डेथचं कार्ड आहे. तर दिसून येते काही जुने जे कार्मिक रिलेशनशिप आहेत ते तुमच्या जीवनातून दूर केले जात आहेत. डिवाइनचं खूप जास्त लक्ष आहे. आता जो काळ झाला तो झाला, जे होते ते होते. निगेटिव्ह पीपल जे होते तुमच्या जीवनातील ते बरेचसे दूर केले आहेत. कार्मिक पीपल तुमच्या जीवनातून दूर केले आहेत. सो आता सध्या रडण्याची गरज नाहीये, बिकॉज त्यांचा कालावधी तितकाच होता तुमच्या जीवनामध्ये. सो आता काहींना वाटत असेल की कुठेतरी माझे नातेसंबंध माझ्यापासून दूर जात आहेत,
ज्या लोकांना मी एवढं सगळं जवळचं समजवते अँड आता ते मला एकटेला सोडून ते दूर निघून जात आहे, एक मृत्यूतुल्य तुम्हाला कष्ट देऊन ते जात आहे. बट डिवाइनच्या प्रोसेसवर लक्ष द्या. डिवाइन जे काही गोष्टी करतं त्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. सो थोडा ट्रस्ट ठेवा. डिवाइनची प्रोसेस ही चालू असते. सो त्यावेळेस तुम्हाला खंबीर राहायचंय, हतबल व्हायचं नाही. मे बी असू शकतं काही ना खूप जास्त इमोशनली अटॅक येत असेल, काहींना वाटत असेल की खूप जास्त डिप्रेस भावना आहेत, रडायला येते. सो तुम्ही रडून घ्या, त्या बाबतीत काही नाही म्हणायचंय मला. बट जे कोणी रिलेशनशिप तुमच्यापासून दूर गेलेले आहेत त्या बाबतीत विचार विनिमय करू नका. बिकॉज खूप जास्त मॅरेजच्या रिलेटेड न्यू थिंग्स तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अट्रॅक्ट केलेल्या आहेत. सो एक तुमच्यासारखाच इमोशनल व्यक्ती तुम्हाला प्रपोज करताना सुद्धा येथे दिसून येत आहे. सो इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. अँड दिसून येते ती काहीतरी पास्ट लाईफची पण एनर्जी येथे पिक झालेली आहे. मे बी ते पर्सन जे आता तुमच्या जीवनामध्ये येत आहेत किंवा ज्यांच्यासोबत तुम्ही कनेक्टेड फील करत आहात ते तुमच्या पास्ट लाईफशी कनेक्टेड असू शकतात. सो डेथची एनर्जी आहे. सो जे झालं ते आता 2024 मध्ये झालं ते सोडून द्या आता सगळ्या गोष्टी. अँड असू शकतं काही यामुळे पण उदास असतील किंवा त्यांचे कोणी नातलं किंवा घरातील कोणी किंवा खूप जास्त जवळचे दूर गेलेले आहेत त्यामुळे त्यांना थोडंसं येथे इमोशनल पेन फील होत आहे. सो येथे डिवाइन सांगत आहे शांत राहा अँड रिलॅक्स राहा. वेळच्या वेळेवर सगळ्या गोष्टी होणार आहेत. अँड तुम्ही ज्या पर्सन विषयी विचार करत आहात तर ते पर्सन खूप जास्त तुम्हाला त्यांच्या भविष्यामध्ये पाहत आहात. बिकॉज त्यांना वाटतं दिस इज माय फ्युचर. तर ते नक्कीच तुमच्याकडे फ्युचरच्या दृष्टीने पण खूप जास्त विचार करत आहे. पण सध्याचा जो झमेला चालू आहे तो कधीतरी एकदाचा निपटून जाईल अँड ते तुमच्यापर्यंत येतील. बिकॉज दुरून का होईना पण ते तुम्हाला स्टॉक करत आहेत, पाहत आहे तुमच्या घडामोडींकडे की तुमच्या जीवनामध्ये काय चालू आहे. सो त्यांच्या जीवनात पण खूप जास्त संघर्ष चालू आहे सध्या. खूप जास्त अडचणीमध्ये ते आहेत. बट त्या अडचणीमध्ये त्यांना तुम्हाला इन्व्हॉल्व करायचं नाहीये. त्यामुळे कदाचित ते एखाद्या कुठल्या तरी चांगल्या टायमिंगची वाट पाहत आहेत ते तुमच्याकडे दुरून. जरी सध्या नो कॉन्टॅक्ट असेल तरी पाहत आहेत कुठून तरी तुम्हाला. सो याकडे तुम्हाला खूप जास्त पॉझिटिव्हली थिंक करायचं आहे. सो ज्या काही गोष्टी घडल्या तुमच्यामधल्या त्याला थोडंसं आता पॉझिटिव्हली घ्यायचंय. बिकॉज सगळेच कार्ड पॉझिटिव्हचे आलेत. 3 of Wands, 4 of Wands, आय थिंक 7 of Wands, 8 of Wands. बहुतेक कार्ड वॉन्ड्सचे आले, पेज ऑफ वॉन्ड्स. सो खूप जास्त नवीन थिंग तुमच्या जीवनामध्ये येत आहे. कम्युनिकेशन येत आहे. खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसून येत आहे. भविष्याची एनर्जी पॉझिटिव्ह आहे. बिकॉज तुमच्या पर्सनचं तुमच्याकडं खूप जास्त लक्ष आहे. अँड बॉटमची एनर्जी आपल्याला दिसून येते लव्हर्सची आहे. सो ही नक्कीच क्लेम करायचं आहे तुम्हाला इथे. बिकॉज डिवाइन तुम्हाला इथे गाईड करत आहे. ज्या कुणा व्यक्तीविषयी तुम्ही खूप जास्त अटॅचमेंटमध्ये आहात, खूप जास्त विचार करत आहात. सो इट्स अ व्हेरी फॉर्च्युनेट. बिकॉज हे जे नातं आहे ते डेस्टाईन आहे, त्याला कोणीही बदलू शकत नाही. सो ही लव्हर्सची एनर्जी होती. जे कोणी मेल फिमेल एनर्जी पाहत आहे ते त्यांच्या लव्हच्या संदर्भात खूप जास्त सध्या डिप्रेशनमध्ये आहेत, खूप जास्त विचार करत आहे. बिकॉज नो कॉन्टॅक्ट आहे. तर त्यांना पण तुमच्याशी खूप जास्त बोलायचं आहे. बट एका चांगल्या टायमिंगचा ते विचार करत आहेत. सो येथे खूप जास्त भावनिकतेने डील केलं जात आहे. बिकॉज ते एम्परर आहेत. सो खूप जास्त जबाबदाऱ्यांमध्ये जखडलेले आहेत. आपल्याला दिसून येते काहीतरी अशी कारणं आहेत त्यांच्या मागे की त्या सोडून त्यांना येता येत नाहीये. सो बट येथे 6 of Wands कार्ड आहे. सक्सेसची एनर्जी आहे. भविष्यामध्ये एक ग्रेट कम्युनिकेशन, हार्ट टू हार्ट कम्युनिकेशन तुमच्यामध्ये होताना दिसून येत आहे. बट तुम्हाला इथे कुठेही डाऊन फील करायचं नाहीये, इमोशनल पेन फील करायचं नाहीये. बिकॉज दिस इज अ प्रोसेस ऑफ युअर डिवाइन मॅरेज. सो तुमची जी जर्नी आहे ती कम्प्लीट केली जाणार आहे. ही जी प्रोसेस चालू आहे ती तुम्हाला तुमच्या गोल पर्यंत घेऊन जात आहे. अँड आय नो युअर गोल इज मॅरेज. सो ही मॅरेज पर्यंत गोष्ट जाणार आहे. सो याकरता तुम्हाला खूप जास्त पेशन्स ठेवण्याची गरज आहे. 3 of Wands कार्ड आहे. स्वामी समर्थांची गुरु भक्ती तसेच दत्तगुरूंची भक्ती करा. अँड ह्या रिडिंगला क्लेम करा. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंटही करायची आहे.
सो लव्हरची एनर्जी आहे, खूप जास्त ऑप्शन तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे, बट योग्य तो ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. सो ही होती आजची एनर्जी जी आपल्याला पिक झाली. तर जे कोणी महिला, तर आपण चेक करूया युनिव्हर्स आपल्याला काय गाईड करत आहे. डिवाइन प्लीज गाईड मी. युनिव्हर्स तर्फे आपल्याला काय मेसेज मिळत आहेत आपण चेक करूया. ओके, मी सांगितलं त्याप्रमाणे ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे. तुम्हाला नक्कीच कुठल्या तरी तुमच्या मनात जी एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा जो तुम्ही विचार करत आहात, तो विचार आता तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाणार आहे. बिकॉज आफ्टर युअर ट्रॅव्हलिंग काहीतरी खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घडून येत आहे. सो तुम्हाला युनिव्हर्स इथे गाईड करत आहे. कुठल्या तुमच्या ज्या विशेष होत्या इथून मागच्या काळातल्या, तर त्या पूर्ण होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. बट तुम्ही जे काही मागितले आहे परमेश्वराला, त्यासाठी तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला कुठल्या तरी तीर्थयात्रेला, ज्या देवाला तुम्हाला जावंसं वाटते खूप जास्त मनापासून, खूप दिवसापासून कुलदेवतेला जावंसं वाटते, किंवा कुठल्या एखाद्या अशा ठिकाणी जावंसं वाटते जिथं तुम्हाला खूप दिवसापासून जायचं होतं, तर तिथं जाऊन या. बिकॉज त्यानंतरची जी एनर्जी असणार आहे इट्स अ व्हेरी बूम. सो खूप जास्त ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे. तर नक्की जिथं तुम्हाला नक्की मनापासून जावं वाटते तर जाऊन या. मे बी आपल्याला काही डिवाइन गाईड करत असतात, तर इंट्युशन जे आहे ते त्यांना तुम्हाला जे येत आहे ते तुम्हाला फॉलो करायचे आहे. बिकॉज आपलं मन, आपली आत्मा जे आपल्याला सांगतं ते कोणीही सांगू शकत नाही. सो इंट्युशनला खूप जास्त फॉलो करा. ट्रॅव्हलिंगची एनर्जी आहे, सो जाऊन या. अगेन बर्डन, तर मी सांगितलं त्याप्रमाणे खूप जास्त बर्डन कुणीतरी फील करत आहे त्यांच्या जीवनामध्ये. असू शकतं कुणीतरी महिला जी आहे ती खूप जास्त टॉर्चरिंग करत असेल तुम्हाला. असू शकतं तुमच्या घरातील आहे ती, मे बी ती तुमची इनलॉज मधील असेल, सासूरवाडीकडची असेल, जी की तुम्हाला खूप जास्त टॉर्चर करताना सुद्धा येथे दिसून येत आहे. त्या व्यक्तीचं खूप जास्त बर्डन तुम्ही घेतलेलं आहे. सो दिसून येते पास्ट लाईफची एनर्जी आहे. मी सांगितलं जे कोणा पर्सन बद्दल तुम्ही विचार करत आहात तर ते नक्कीच तुमच्या पास्ट लाईफ मधूनच आहेत. सो त्यामुळे एवढी जास्त इमोशनल अटॅचमेंट आहे. सो 1-1चं पण कार्ड आलेलं होतं. इट्स इंडिकेशन फॉर ट्विन फ्लेम जर्नी. सो दिसून येते जे कोणी रिडिंग पाहत आहे ते जर्नीमध्ये असतील तर त्यांच्यासाठी डिवाइन येथे गाईड करत आहे. पास्ट लाईफ कर्मा जर असतील काही राहिलेले तर ते हील होणार आहे, तुमचे केले जाणार आहे डिवाइन कडून. सो नक्कीच तुम्हाला ट्रस्ट करायचा आहे डिवाइनच्या प्रोसेसवरती. टोटॅलिटी मतलब की सब जे काही गोष्टी घडल्यात त्यांचा आता हिशोब केला जाणार आहे. 1-1चं पोर्टल सुरू झालेलं आहे. सो हिशोब केला जाणार आहे तुमच्या सर्व कर्मांचा. काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त स्लोईंग डाऊन चालू असेल सध्या. वाटत असेल की कुठलीच हालचाल होत नाही अँड इट्स अ व्हेरी लेझी एनर्जी. असं वाटत असेल काहीच हालचाल होत नाही, इट्स अ व्हेरी स्लो प्रोसेस, इज व्हेरी स्लो. बट नक्कीच प्रोसेस जरी स्लो असली तरी पण ती हळूहळू सुरू आहे. यावरती लक्ष ठेवा, कारण की डिवाइनच्या प्रोसेसवरती आपल्याला ट्रस्ट ठेवायचा आहे. दिसून येते पॉलिटिक्सचं कार्ड आहे. मे बी तुमच्या नात्यामध्ये खूप जास्त पीपल जे आहे ते इन्व्हॉल्व आहे आणि त्यामुळे जे तुमचं रिलेशनशिप आहे खूप जास्त बॅड झालेलं आहे. अनेक लोकांनी इंटरफेअर केलेलं आहे. हे नातं राहू नये, तुटून जावं यासाठी खूप जास्त लोक प्रयत्न करत आहेत. तर हे जे पॉलिटिक्स आहे यापासून थोडंसं दूर राहा. कुणाला काही गोष्टी सांगू नका. बिकॉज जरी तुम्हाला कळालेलं असलं तुमच्या बाबतीमध्ये किंवा तुमच्या पार्टनरच्या बाबतीमध्ये काही सत्य कळालं असेल तरीही ते कुणालाही सांगू नका. बिकॉज लोकांना ह्यामध्ये सुद्धा काही ना काहीतरी राजकारणच करायचं असतं. ओके, मी सांगितलं त्याप्रमाणे क्लिन्झिंग टू द पास्ट, म्हणजे पास्टची जी एनर्जी आहे ती खूपच जास्त हेवी आहे. सो पास्टची जी एनर्जी आहे त्याला इथे पिक केलेला आहे. तर मागील काही पास्ट लाईफ कर्मा जे आहेत ते हील केले जाणार आहेत. तर तुमच्या घरामध्ये काही पितृदोष वगैरे असेल तर त्याकडे लक्ष द्या. अँड काही ठिकाणी चॅरिटी करण्याची गरज आहे. दान धर्म करा, जेणेकरून जे तुमचे पित्र आहेत त्यांना थोडंसं रिलॅक्सेशन मिळेल. तसेच तुमचे जे पास्ट लाईफ कर्मा आहेत ते सुद्धा हील होतील. दान करा, अन्नदान करा. काही लोकांना खाऊ घाला. जे गोरगरीब असतात रस्त्यावरती बसलेले त्यांना जरूर अन्नदान करायचं आहे. पशुपक्ष्यांना धान्य द्या. तसेच मुंग्यांना साखर खाऊ घाला. तसेच कुणी आपल्या इथं आलं तर त्याला उपाशी पाठवू नका. अँड माइंड, सो माइंड आपल्याशी गेम खेळत असतं, आपल्याला आपल्या ट्रू सेल्फ पासून दूर घेऊन जात असतं. तर माइंडचं ऐकू नका. आपल्या सोल एनर्जीमध्ये तुम्ही आलेलेच आहात सध्या. तो तुमची जी सोल एनर्जी आहे तिला तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे. माइंडचं जरी थोडंफार इंटरफिअर्स होत असलं तरी त्याकडे पण थोडंसं लक्ष द्यायचं, बट एवढं नाही. बिकॉज निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह थिंकिंगच खूप जास्त करतो आपण.
अँड त्यामुळे जी काही आपली प्युअर सेल्फ आहे आपली ती आपल्यापासून दूर जाते. सो माइंडच्या गेममध्ये फसू नका. लास्टची बॉटमची एनर्जी आहे फ्लॉवरिंगची. तर भविष्याची एनर्जी खूप जास्त फ्लॉवरिंग आहे. सो तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त फुलं अँड सगळीकडे सुगंध होणार आहे. सो ह्या रिडिंगला तुम्हाला नक्कीच क्लेम करायचं आहे. तर नक्कीच क्लेम इट दिस रिडिंग बिकॉज हिलिंग प्रोव्हाइड केली जात आहे. अँड मी सांगितलं हे सर्व मेसेज आपल्याला युनिव्हर्सकडून होते अँड तो सोर्स पण आपला युनिव्हर्सच आहे. तर नक्कीच आपल्याला ब्रह्मांडाला युनिव्हर्सला थँक्स म्हणायचं आहे, ग्रॅटिट्यूड पे करायचं आहे, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंटही करायचे आहे. तसेच ज्यांना कोणाला पर्सनल रिडिंग पाहिजे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. मे बी थोडंसं लेट होतं बट सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करत असते. सो ही होती आजची रिडिंग. ज्यांना क्लेम झाली तर ही होती आजची रिडिंग. ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करायची आहे आणि आपल्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंटही करायची आहे. माझे व्हिडिओ सगळीकडे शेअरही करायचे आहेत अँड पर्सनल रिडिंगसाठी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. सो थँक्यू सो मच. अँड निगेटिव्ह एनर्जीमधून बाहेर या. खूप जास्त पॉझिटिव्ह अफर्मेशन करा स्वतःसाठी अँड स्वतःला दोषी ठरवू नका बिकॉज जे काही होतं ते डिवाइनच्या मर्जीनुसार होत असतं. सो थँक्यू सो मच. गुड नाईट.